तर नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आपण आलो आहोत सजलपूर. आमचे मित्र सचिन डोईपुडे यांचा आपण आज बोर चेक करणार आहोत. यांचा बोर आहे 200 फूट आणि मोटर सोडलेली आहे 100 फूट. तर आपण आज हा बोर चेक करणार आहोत. यांचं म्हणणं आहे की बोरला अजिबातच पाणी नाही आहे. आणि आपण बघू बोरला पाणी नेमकी काय भानगड आहे ते, या बोरमध्ये पाणी आहे की नाही आहे. कारण काय आमचे सचिन भाऊ म्हणजे एकदम गरीब शेतकरी आणि खूप श्रीमंत. याचं कारण मी तुम्हाला पुढं सांगणार आहे. तर चला आपण आता कॅमेरा बोरमध्ये सोडलेला आहे. कारण खूप श्रीमंत याचा अर्थ तुम्हाला लवकरच कळेल. तर आपण आता कॅमेरा बोरमध्ये सोडलेला आहे आणि आपण बघणार आहोत. कारण ज्यावेळेस बोर घेतला त्यावेळेस खूप पाणी लागलं आहे. पण मोटर सोडल्यानंतर मोटर फक्त एक 10 ते 15 मिनटं चालते. 2 मिनटं फुल चालते. त्यानंतर पाण्याचा प्रेशर कमी होतो आणि एक अंगठ्यावानी धार चालू राहते. हे बघा, इथे एक छोटासा सळ दिसतोय. बारीक पिचकारी आहे, तुम्ही बघू शकता. तर चला, इथं तर आहेच. आणखीन खाली जाऊन बघू. हा जवळपास 40-45 फुटावर ही एक छोटीशी पाखी आहे. त्यानंतर वरून पण पाणी पडत आहे. आपण आता थोडंसं खाली जाऊन बघू खाली काय आणखीन आपल्याला आपण बघू शकतो. तुम्ही बघा, म्हणजे तुम्हालाही कळेल. जर तुम्हाला कोणाला बोर चेक करायचा असेल तर आमच्या या खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. मध्येच कशाला फोन येतोय काय माहिती. तर चला, आता आपण आणखीन थोडंसं खाली जाण्याचा प्रयत्न करतो. कारण आता आपला कॅमेरा इथं स्तब्ध केला होता. आपण थोड्या पाखी चेक करत होतो. तर आता खाली जाऊन बघू. इथं वायर आहे. आपला कॅमेरा गुंतण्याची खूप गंभीर शक्यता असते. त्यामुळे जास्त करून मोटर असताना आपण कॅमेरा सोडत नाही. पण पर्यायी मार्ग, कारण पाख्या बघायच्या असेल तर मोटर असतानाच आपल्याला कॅमेरा सोडावा लागतो. पण ज्या शेतकऱ्यांना मोटर असूनसुद्धा आपल्याला कॅमेरा सोडायचा असेल तर आपले 2-4 लोक जवळ ठेवायचे. कारण का आपला जर कॅमेरा गुंतला तर कॅमेरा वर ओढण्यासाठी मोटर वर काढावं लागेल. तर तुम्ही बघा, इथं हे वायर रूप नाही आहे, तर हे एक केबल टाय मारलेला आहे. तर चला आपण आता आणखीन खाली जाऊ आणि बघू खाली काय दिसतं. वा वा वा, इथे पण पाण्याचा सोर्स आहे आणि चांगल्या प्रमाणात आहे. जवळपास एक दोन फुटावरून पाखी गेलेली आहे आणि तिचे जे दाब आहे त्या दाबामुळे हे पाणी इकडे प्रेशरने दिसत आहे. तुम्ही बघू शकता, पाखीला चांगला दाब आहे आणि त्या दाबामुळे इकडे हा प्रेशर दिसत आहे आपल्याला. तर आणखीन खाली काय दिसतंय काय हे पण बघणार आहोत आपण. आता बघा, वरून पण पाण्याचा सोर्स चांगला आहे. बोरच्या साईडनं तुम्हाला पाणी दिसत आहे आणि मोटर फक्त 100 फूट सोडलेली आहे. तुम्ही बघू शकता. आता सध्या मोटर चालू आहे. मोटर चालू केलेली आहे आपण, म्हणजे पाणी खाली खाली जातं आहे आणि आपल्याला कळतील पाक्या कुठे कुठे आहे. बघा, आता इथे जर बार केला तर पाणी 100% लागेल तुम्हाला. हे बघा, जवळपास भरपूर इथं पाण्याचे प्रेशर आहे तिथं.
बऱ्याच पिचकाऱ्या आहेत पाण्याच्या, म्हणजे पाकी खूप मोठी आहे इथे. आणि खाली पण दाब आहे, वर पण दाब आहे, त्यामुळे पाण्याचा प्रेशर चांगला आहे. जवळपास हे पाणी भरपूर आहे, याचा झिरपा पण चांगला आहे, तुम्ही बघू शकता. आता हे बघा, इथे एकदम तुम्हाला बघा निळ्या कलरची गारगोटी लागलेली आहे. आणि बराच काही बोर हा कलर बदलू आहे. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळा कलर दाखवतो आहे बोर आपल्याला. तर आपण चला, पाणी बघा तुम्ही कसं चौकून पाणी पडत आहे. आता पाणी जवळपास 1.5-2 इंची पाणी आहे. तुम्हाला हे बघा, इथं बी पाणी पडतं आहे. आणि आपण जसं खाली जाऊ तसतशी तुम्हाला अपडेट मी देतच राहणार आहे. तुम्ही बघू शकता इथं हे एकदम कच्चं रान लागलेलं आहे, म्हणजे या कच्च्या रानातून जवळपास इथून पण पाणी निघत आहे. म्हणजे हा थोडासा जो दगड आहे तो कच्चा दगड आहे, ते गारगोटीसारखा दगड आहे. आणि हे बघा इथे पण निळा, पूर्ण निळं पिवळं हा प्रकार चालू आहे. काही ठिकाणी लाल पण आहे. तर आपण आता खाली जाणार आहोत. आणि सांगण्याचं कारण तुम्हाला मी अगोदरच सांगितलं होतं की गरीब शेतकरी आहे पण खूप श्रीमंत आहे. याचं कारण एकच, या मित्राने, म्हणजे मित्र माझा सचिन डोईपुडे, या मित्राने जवळपास 4 ते 5 बोर घेतले. आणि 4 ते 5 बोर घेतल्यानंतर प्रत्येक बोर झाल्यानंतर पाणी तर खूप लागतं आहे, पण पाणी वर येत नाही आहे. भाऊ एकदम टेन्शनमध्ये, काय करावं काय नाही असं झालं त्याला. 1.5-2 लाख रुपये निघून गेले, पण पाणी तर काय वर येईना. मग त्याने हा निर्णय घेतला की आपण एकदा कॅमेरा सोडून बोर चेक करू. म्हणून चला मी पण आलो आणि बोर चेक करत होतो. जशी आम्ही मोटर चालू केली, पाणी थोडंसं वर यायचं, नंतर पाणी मोटरला कमी मारायला सुरुवात व्हायची. म्हणजे कदाचित त्या मोटरीला पाणी झेपत नसेल, आणि जो काही तिचा म्हणजे जो दाब होता पाण्याचा, तिचा पंपाचा प्रॉब्लेम निघाला. आणि पाणी तर खूप आहे, पण विषय काय आहे, पाणी उपसत नाही तिला. ती जीव सोडून देते लगेच, पाणी कमी मारायला लागते. आणि भाऊला वाटलं की बोरला पाणीच नाही आहे. पाणी खूप आहे. हे बघा इथे पण पाण्याचे खूप पिचकाऱ्या आहेत. म्हणजे जवळपास 2 इंचीच्या आसपास या भाऊला पाणी आहे. पण हे सगळं करून 4 ते 5 बोर झाली, पण तरी भाऊच्या लक्षात आलं नाही. प्रत्येक बोरमध्ये एकच मोटर सोडायचं, हीच मोटर काढायची, प्रत्येक बोरमध्ये टाकायची, हीच मोटर काढायची, प्रत्येक बोरमध्ये टाकायची. आणि पाण्याचा तोच प्रॉब्लेम, 2 मिनटं चालायचं आणि पाणी बंद व्हायचं. पण पंपाचं काम असल्या कारणामुळे ती मोटर पाणी मारत नव्हती. म्हणून भाऊदा 1, 2, 3, 4, 5 असे 4-5 बोर घेतले. प्रत्येक बोरला तीच परिस्थिती. आणि आज ज्यावेळेस हा बोर चेक करत होतो आम्ही, त्यावेळेस आम्हाला कळलं का बोरचा प्रॉब्लेम नसून तो मोटरीचा प्रॉब्लेम आहे. मग भाऊच्या लक्षात आलं. मग भाऊला वाटलं आता पर्याय तर काहीच नाही, आता पैसे गेले, 4-5 बोर झाले, पण चला प्रत्येक बोरला पाणी आहे भाऊच्या. आता हे बघा इथं इथपर्यंत पाणी आहे. मोटर फक्त 100 फुटावर सोडलेली आहे, पण आता पाणी इथून खाली त्याला उपसतच नाही आहे. आता सध्याला वर पाणी एकदम कमी झालेलं आहे. हे बघा, आणि खालूनसुद्धा एकदम पाण्याला, आता आपण कॅमेरा एका जागेवर धरणार आहोत आणि बघा पूर्ण पाणी डायरेक्ट वर येतं आहे. म्हणजे पाण्याला खूप दाब आहे खालून पण आणि वरून पण. त्यामुळे आता भाऊला सांगतो, मोटर काढून घे, दुसरी मोटर टाक, मग बघ. कारण काय आहे, शेतकरी हा म्हणजे खूप कष्टातून पैसा कमावणारा माणूस असतो. आणि विनाकारण एवढे पैसे घालायचे म्हणजे सोपी गोष्ट नाही. आज 5 बोर झाले म्हणजे भाऊची 1-2 वर्षाची कमाई त्याच्यात निघून गेली. तर चला, या बोरला खूप पाणी आहे. आपण आता खाली घालू शकत नाही, कारण आता इथं जवळच खाली मोटर असल्या कारणामुळे आम्ही काय मोटरीच्या खाली
कॅमेरा घालू शकत नाही. हे बघा पाणी किती पडत आहे, तुम्ही पाण्याचा दाब बघू शकता, पाण्याचा प्रेशर बघू शकता. खूप पाणी आहे, त्यामुळे या मोटरीला काय पाणी उपसत नाही आहे. त्यावेळेस तुम्हाला जर समजा बोर चेक करायचा असेल तर मी खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला जाऊन असेच बरेच काही व्हिडिओ जर बघायचे असतील तर आम्हाला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे आमचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला नक्की दिसेल. आमच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे नाद प्रोडक्शन. या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. या पुढचा एक व्हिडिओ असाच येणार आहे की एक बोर चेक करण्यासाठी गेलो होतो, तर त्या बोरमध्ये कमीत कमी माणूस जाईल एवढे मोठमोठे बोगदे आहे. धन्यवाद.